हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपला फोर्थ चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स हा पाहणार आहोत. तर हा चॅप्टर पाहण्याच्या अगोदर आपल्या या चॅप्टरचं जे नाव आहे थर्मोडायनॅमिक्स याचं मीनिंग अगोदर समजून घेऊयात. तर ह्या थर्मोडायनॅमिक्सची जर या शब्दाची जर आपण फोड केली तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन शब्द प्रामुख्याने दिसतील. एक आहे थर्मो आणि दुसरा आहे डायनॅमिक्स. तर थर्मो यापैकी थर्मो या शब्दाचा अर्थ आहे हीट आणि डायनॅमिक्स या शब्दाचा आपण अर्थ घेऊ शकतो मोशन किंवा मूव्ह होणे म्हणजे हालचाल अथवा मोशन मीन्स हालचाल असं आपण घेऊ शकतो. तर थोडक्यात हीट जी आहे ती मूव्ह होणे किंवा त्याची मोशन होणे या रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतील ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणजेच एखादी एनर्जी ट्रान्सफर होणे म्हणजे हीट ट्रान्सफर होणे याच्याशी रिलेटेड जे लॉज आहेत किंवा कन्सेप्ट जे आहेत त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या आपल्याला आज या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू शकतो. तर बघा, व्हेइकल आपण जी गाडी मारतो, ज्यावेळेला आपण गाडी स्टार्ट करतो आणि आपण ती म्हणजे मारायला चालू करतो, त्यावेळेला थोड्या वेळानं त्याचं इंजिन हे थोडंसं गरम झालेलं असतं. म्हणजेच काय होतं, तर आपण गाडी चालू करण्यासाठी एक विशिष्ट एनर्जी अप्लाय करतो. त्या एनर्जीतून काय होतं, हीट ही प्रोड्यूस होते अथवा हीट त्याच्यातून बाहेर पडते. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एखादं वर्क डन होतं आणि हीट तयार होते किंवा प्रोड्यूस होते. म्हणजे एनर्जीचं ट्रान्सफर कशामध्ये झालं, हीटमध्ये झालं. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण समजा सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज तुम्ही जर करत असाल तर बघा, ज्यावेळेला आपण व्यायाम करतो त्यावेळेला आपण काय करतो, वर्क करतो. म्हणजे काहीतरी डंबेल्स उचलणे किंवा धावणे, पळणे. ओके, त्यावेळेला काय होतं, आपण एक्सरसाइज केल्यानंतर आपली बॉडी जी आहे त्याचं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं असतं. ते आपल्याला गरम गरम जाणवते. म्हणजेच काय, तर आपण एक्सरसाइज करण्यासाठी काहीतरी विशिष्ट वर्क केलं आणि त्या वर्क केल्यामुळे अथवा त्या एक्सरसाइज केल्यामुळे ज्या वर्क डन होतं त्याच्यामुळं काय होतं, हीट ही प्रोड्यूस होते. तर हे थोडक्यात आपल्याला हे जेच कन्सेप्ट आहेत हे कसं होतं, काय होतं, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत. ओके, देन ह्या कन्सेप्ट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक एनर्जीचा एक आपला लॉ पाहिला होता, तो एक लक्षात फक्त आणून देतो. एनर्जी नायदर बी डिस्ट्रॉयड नॉर बी क्रिएटेड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. ओके, म्हणजे हीट आपण ही तयारही करू शकत नाही अथवा ती डिस्ट्रॉयही करू शकत नाही. ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण ट्रान्सफर करतो. ओके, हा आपण लॉ पाहिलेला होता. ह्या लॉशीच रिलेटेड कन्सेप्ट जे आहेत हे आपल्याला थर्मोडायनॅमिक्स ह्या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत. तर आता मेन थिंग जी थर्मोडायनॅमिकची डेफिनेशन आहे समोर दिसती आहे बघा, ती आता पाहूया. थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड द इंटरकन्वर्जन ऑफ हीट एनर्जी अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी. बघा, थर्मोडायनॅमिक इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर. म्हणजे काय, तर ही थर्मोडायनॅमिक्स जी कन्सेप्ट आहे ही ब्रांच कोणाची आहे, तर फिजिक्सची आहे. म्हणजे फिजिक्सशी रिलेटेड जे काय आहे ते थर्मोडायनॅमिक्समध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर त्या ज्या कन्सेप्टमध्ये काय येणार आहे, तर हीट आणि टेम्परेचर. ओके, आता हीट आणि टेम्परेचर असे दोन शब्द आलेत. आपण पहिला डेफिनेशन बघूया, मग त्या हीट आणि टेम्परेचरमधला फरक बघूया. अँड इंटरकन्वर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी. आता आपण मगाशी जे कन्सेप्ट बघितले होते तेच इथे आहेत. ओके, हीट अँड टेम्परेचर अँड इंटरकन्वर्जन म्हणजे हीट ही एखाद्या एनर्जीमध्ये ट्रान्सफर होईल किंवा एनर्जी ही हीटमध्ये ट्रान्सफर होईल. हे जे एकमेकांचं इंटरकन्वर्जन आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, थर्मोडायनॅमिक्स. थर्मो मीन्स हीट अँड डायनॅमिक्स मीन्स मोशन. ओके, कुणाकुणाचं मोशन होणार आहे, तर हीटचं एनर्जीमध्ये अथवा एनर्जीचं हीटमध्ये. कशामुळे, तर आपण जे काही वर्क करणार आहोत, जे आपण तिथे काही गोष्टी अप्लाय करणार आहोत, ह्या गोष्टींमुळे त्या हीटचं एनर्जीमध्ये अथवा एनर्जीचं हीटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे अथवा मूव्ह होणार आहे, म्हणजेच थर्मोडायनॅमिक्स. ओके, तर आता ह्याच्या अगोदर पहिला आपण बघूयात की हीट आणि टेम्परेचर. आता हीट आणि टेम्परेचरचा फरक जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगू शकाल, तर बघा, हीट काय आहे, तर हीट हे एक एनर्जीचा फॉर्म आहे. ओके, फॉर्म ऑफ एनर्जी. अँड टेम्परेचर काय आहे, तर मेजरमेंट ऑफ हीट एनर्जी.
म्हणजे काय आपण म्हणू शकतो, हीट मोजण्याची पद्धत अथवा एखादं हीट मोजण्याची पद्धतच आपण त्याला टेम्परेचर असं म्हणू शकतो. बघा हीट, आता आपण काय म्हणू शकतो, हीट वाढली आहे म्हणजे काय, कशाचे आपण म्हणतो, काय म्हणणार, टेम्परेचर वाढलेलं आहे. ओके, म्हणजे ती पद्धत एक आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा कन्सेप्ट काय आहे, त्यातला पुढचा पार्ट आहे थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल इक्विलिब्रियम ह्या शब्दामध्ये दोन शब्द आलेले बघा, थर्मल आणि इक्विलिब्रियम. आता थर्मलचा अर्थ काय आहे, तर हीट आहे, आणि इक्विलिब्रियम म्हणजे इक्वल घेऊ शकतो किंवा इक्वलच घेऊ शकतो. आता आपल्या ह्याच्यामध्ये दोन कन्सिडर ओके, तर थर्मल इक्विलिब्रियम मीन्स हीट इक्वल. आता काय आहे, तर पहिलं डेफिनेशन बघायच्या अगोदर, पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक साधा एक छोटासा प्रयोग सांगतो किंवा एक उदाहरण देतो. समजा एखादी आपण सिस्टीम आहे, म्हणजे एखादा बॉक्स घेतला आणि त्या बॉक्समध्ये फक्त हे समजायचं, इमॅजिन करायचं, एका बॉक्समध्ये दोन बिकर ठेवलेत. एका बिकरमधलं जे वॉटर आहे त्याचं त्याचं टेम्परेचर जे आहे ते 100 डिग्री सेंटीग्रेड आहे, आणि दुसऱ्याचं जे आहे ते आहे 30 डिग्री सेंटीग्रेड. ओके, आणि हा बॉक्स मी बंद केला. तर इमॅजिन करूया आपण आत्ता की काय होणार आहे. तर 30 डिग्रीचं जे वॉटर आहे ते काय करणार आहे, हीट ॲब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, ते जे 100 डिग्रीचं आहे त्याच्याकडून ते ॲब्झॉर्ब करणार आहे. आणि थोडक्यात 100 डिग्रीचं काय होणार आहे, तर 30 डिग्रीकडून ते म्हणजे त्याच्यात तो कूलनेस जो आहे तो आपल्याकडे घेणार आहे. म्हणजे ते एकमेकांच्यामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. कधीपर्यंत होणार आहे, तर जोपर्यंत त्या दोन्हीही बिकरमधलं, त्या दोन्ही फ्लास्कमधल्या वॉटरचं टेम्परेचर हे इक्वल येत नाही. म्हणजे फ्लास्क आपण ए आणि बी म्हणूया, फ्लास्क एमधलं टेम्परेचर आणि फ्लास्क बीमधलं टेम्परेचर लिक्विडचं हे समान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे जी प्रोसेस आहे कन्व्हर्जनची, म्हणजे एकाकडून ॲब्झॉर्ब घेणे किंवा एकाला देणे, ते घडत राहणार आहे. ओके, आता आपण थोडक्यात आणि जर उदाहरण बघायचं झालं, तर आपल्या घरामध्ये फ्रीज असतो. फ्रीजमधून एखादी गोष्ट आपण जर बाहेर काढली, तर आपल्याला सहसा घरातले मोठे लोक सांगतात, "अरे लगेच खाऊ नकोस, ते रूम टेम्परेचरला येऊ दे." रूम टेम्परेचरला येऊ दे याचा अर्थ म्हणजे याचं म्हणणं काय आहे, तर रूम टेम्परेचर एक विशिष्ट पद्धतीचं एक टेम्परेचर असेल. समजा एक 35 डिग्री सेंटीग्रेड असेल, आणि आपण फ्रीजमधून जी गोष्ट बाहेर, पदार्थ जो बाहेर काढलेला आहे त्याचं टेम्परेचर काय असेल, एक समजा एक 2 डिग्री किंवा 5 डिग्रीच्या दरम्यान असेल. तर ते रूम टेम्परेचरला येईपर्यंत म्हणजे काय होणार आहे, तर ते 30 डिग्री किंवा 40 डिग्रीपर्यंत येईपर्यंत. पण हे कन्सेप्ट तुम्ही काय म्हणणार, सर रूम आमची तेवढी कूल नाही झाली किंवा काय नाही. पण तिथं जे काही कन्व्हर्जन होत असतं ते काय होणार आहे, तिथल्या आजूबाजूच्या त्या पदार्थाच्या आजूबाजूची जी एन्व्हायरमेंटमधली जी काही हवा असेल किंवा काय असेल, ते काय होणार आहे, इक्वल, म्हणजे त्याच्यात ॲब्झॉर्ब आणि घेणं आणि देणं तिथं चालू असणार आहे. आणि कन्सेप्ट उदाहरण द्यायचं झालं, तर आपण एखाद्या वेळेला जर दूध गरम केलं, आणि दूध गरम केल्यानंतर आपण काय करतो, सहसा घरात बघा, एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घेतात, आणि तो आपला जो दुधाचा ग्लास आहे त्या त्या पाण्यामध्ये ठेवला जातो. तर पाणी पहिल्यांदाच आपण हात लावला तर पाणी आपल्याला गार लागतं. पण थोड्या वेळानं जर बघितलं, तर पाण्याला देखील एक टेम्परेचर आपल्याला आलेलं असतं, ते थोडंसं गरम लागतं. म्हणजे काय होतं, तर त्या दुधाची जी काही एनर्जी असते ती पाण्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेली असते, आणि पाण्यातला जो कूलनेस, जो गारवा आहे तो त्या दुधामध्ये झालेला असतो. त्यामुळे दूध काय होतं, थोडंसं टेम्परेचरला कमी येतं, आणि इकडे काय होतं, पाणी टेम्परेचरला वाढतं. ही जी सिस्टीम कधीपर्यंत होतं, तर त्या पाण्याचं आणि दुधाचं टेम्परेचर जोपर्यंत सेम येत नाही तोपर्यंत घडतं. ओके, म्हणजेच काय, तर बघा, टू सिस्टीम इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ इच अदर आर इन थर्मल इक्विलिब्रियम इफ दे डू नॉट ट्रान्सफर हीट बिटवीन इच अदर. ओके, बघा, टू सिस्टीम इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ओके, टू सिस्टीम म्हणजे आता आपण जी दोन उदाहरणं घेतली होती, एक दोन तीन बघितली, त्याच्यामध्ये दोन सिस्टीम आहेत. ती कशामध्ये आहे, थर्मल कॉन्टॅक्टमध्ये. थर्मल कॉन्टॅक्ट म्हणजे ही, ओके, कॉन्टॅक्टमध्ये आहेत इच अदर, एकमेकांच्या, आर इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके, इफ दे डू नॉट ट्रान्सफर हीट बिटवीन इच अदर. म्हणजे जोपर्यंत त्या दोन सिस्टीममधल्या, त्या दोन गोष्टींमधलं टेम्परेचर हे सेम येत नाही, जोपर्यंत ते तिथलं जे टेम्परेचर आहे हे इक्वल होत नाही, म्हणजेच काय, तर त्यांची जी प्रोसेस आहे ट्रान्सफर करण्याची, ती थांबत नाही. ओके, तोपर्यंत काय होणार आहे, ती सिस्टीम चालूच राहणार आहे. त्या सिस्टीमला काय आपण म्हणणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणणार आहे. बघा, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. सहसा हीट ट्रान्सफर, सहसा म्हणण्यापेक्षा जवळजवळ ह्या प्रोसेसमध्ये ही ट्रान्सफर कशी होते, तर ही हायर पासून लोअरकडे, म्हणजे 100 पासून 30कडे जाईल किंवा 100 पासून 50कडे जाईल. 50 पासून इकडे हीट नाही येणार आहे, कारण का, ज्याच्याकडे जास्त आहे
तोच आपल्याला देऊ शकतो किंवा तीच गोष्ट आपण त्याच्याकडून घेऊ शकतो. ओके. जर आपल्याकडे काहीच नाही आहे तर आपण त्याला काय देणार आहे. ओके. म्हणजे 100 डिग्री जर असेल आणि 30 डिग्रीचा जर फ्लास्क घेतला असेल तर 100 डिग्रीच्या फ्लास्कमधून हीट जी आहे ही 30 डिग्रीकडे ट्रान्सफर होणार आहे. That transfer of heat occurs till level of heat content becomes equal in both substance. जोपर्यंत त्या दोन्ही सबस्टन्सच्या टेम्परेचर हे इक्वल येत नाही तोपर्यंत ही जी ट्रान्सफरची जी प्रोसेस आहे ही चालूच राहणार आहे. ओके. आपण बघितलं आहे वेन टू सबस्टन्स आर इन ॲट सेम टेम्परेचर देन वी कॅन से दॅट दे आर इन इक्विलिब्रियम. ज्या वेळेला ते त्या दोन्हीतलं टेम्परेचर आहे हे सेम येईल त्याला आपण काय म्हणणार आहे, ते दोन्हीही सबस्टन्स जे आहेत ते दोन्ही जे गोष्टी आहेत ह्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. हा थर्मल इक्विलिब्रियमची कन्सेप्ट परफेक्ट लक्षात ठेवा. त्याची डेफिनेशन जी आहे ही परफेक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरतीच पुढचा जो लॉ आहे आपण जो आत्ता पाहणार आहोत तो त्याच्यावरतीच डिपेंड आहे. थर्मल इक्विलिब्रियम ही कन्सेप्ट क्लिअरली लक्षात घ्या. थर्मल म्हणजे काय तर हीट, इक्विलिब्रियम म्हणजे इक्वल. एक दोन सबस्टन्समधला किंवा दोन गोष्टींमधली जी हीट आहे किंवा टेम्परेचर आहे जोपर्यंत इक्वल होत नाही अथवा त्या दोन्हीतलं ट्रान्सफर जी प्रोसेस आहे हीट ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे ती इक्वली झाली म्हणजे ट्रान्सफर झाल्यानंतर त्या दोन्ही सबस्टन्समधलं टेम्परेचर हे इक्वल झालं की आपण त्या सिस्टीमला काय म्हणणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम म्हणणार आहे. तर आता पुढचा जो पार्ट आहे तर आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता थर्मोडायनॅमिक्स म्हणजे बघितलेलं आहे. आता झिरोथ लॉ. आता हे झिरोथ लॉ म्हणजे काय बघायचं आहे तर झिरोथ लॉ बघण्याच्या अगोदर आपल्याला ह्याच चॅप्टरमध्ये पुढचे देखील बघायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड लॉ बघायचे आहेत इक्विलिब्रियम थर्मोडायनॅमिक्सचे. तर झिरोथ लॉ बघा. इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ए थर्ड सिस्टीम दे आर आल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. ओके. यासाठी मी काय सांगितलं, थर्मल इक्विलिब्रियम हे कन्सेप्ट जो आहे तो परफेक्ट लक्षात घ्या, तो समजून व्यवस्थित घ्या. तर बघा, इफ टू सिस्टीम्स आर इन इक्विलिब्रियम विथ ए थर्ड सिस्टीम, ज्या वेळेला दोन सिस्टीम ह्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील कधी विथ थर्ड सिस्टीम म्हणजे त्याबरोबर जे थर्ड सिस्टीम जी आहे त्याच्याबरोबर असताना दे आर आल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. ओके. आता इथं आपण डायग्राम बघितलेली आहे. ही जी डेफिनेशन आहे ही आहे तशी जशीच्या तशी. इवन त्यातला इफ म्हणजे कुठलाही पॉईंट इकडे तिकडे न करता पाठ करूनच आपल्या एक्झाममध्ये लिहायची आहे. कारण हा लॉ आहे. लॉ आणि डेफिनेशन ज्या आहेत ह्या कन्सेप्ट जो आहे हा व्यवस्थित पाठ करूनच लिहायचा. इकडे तिकडे शब्द करायचे नाहीत तर नाहीतर तुम्हाला 0 मार्क पडतील. आहे असेच लिहिले तर गोष्ट वेगळी, नाहीतर 0 मार्क असतात, कारण हे लॉ आहेत. तर बघा, ए, बी आणि सी अशा इथं आपण 3 सिस्टीम आहे. आता समजूया. बघा, आता इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहेत. ओके. 3 म्हणजे इक्वल आहे. ए, बी आणि सी. जर ज्या वेळेला ए आणि सी ही जी सिस्टीम आहे ही थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल, सेकंडमध्ये ए आणि बी ही सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम असेल, तर बी आणि सी ही देखील थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आहेत. ह्याच्या हा थोडक्यात अर्थ आहे. म्हणजे ए आणि सी ह्या सिस्टीमचं टेम्परेचर जर सेम असेल, ए आणि बी ह्या सिस्टीमचं जर टेम्परेचर सेम असेल, तर बी आणि सी ह्या देखील सिस्टीमचं टेम्परेचर सेम असेल, म्हणजेच थर्मल इक्विलिब्रियममध्येच असेल. ओके. हा झाला आपला झिरोथला. इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ ए थर्ड सिस्टीम दे आर आल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. ओके. तर बघा, uses concept of thermal equilibrium helps in defining the concept of temperature scale. Measuring temperature from thermometer is working on principle of zeroth law. Study of measuring temperature is called thermometry. ओके. स्टडी ऑफ टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमेट्री. म्हणजे काय, आता थर्मोमेट्री बघायच्या अगोदर म्हणजे काय बघूया. थर्मोमीटर, आता आपण हीट मेजर करण्यासाठी काय वापरतो, थर्मोमीटर वापरतो. ओके. तर ही जी कन्सेप्ट आहे टेम्परेचर मेजर करण्याची जी कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा प्रोसेस जी आहे त्या गोष्टीला स्टडी ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमेट्री. म्हणजे ती काय कन्सेप्ट किंवा कन्सेप्टच म्हणूया किंवा एखादी प्रोसेस म्हणा, त्या गोष्टीला आपण थर्मोमेट्री असं म्हणतो. बघा, आज आता आपण 2 गोष्टी बघितल्यात. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, आणि झिरोथ लॉ. ओके. झिरोथ लॉ काय आहे,
थर्मल इक्विलिब्रियम काय आहे आणि थर्मोडायनॅमिक्स काय आहे तर ब्रांच ऑफ फिजिक्स विच विथ डील्स विथ कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड इंटर कन्वर्जन ऑफ हीट अँड अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. ही डेफिनेशन देखील पाठ करायची आहे. थर्मल इक्विलिब्रियम हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, पाहायचा आहे. ओके. आणि त्यानंतर ना झिरोथ लॉ कशावर डिपेंड आहे तर थर्मल इक्विलिब्रियमवरती आहे. तो देखील समजून घ्यायचा आहे आणि त्याचा जो लॉ आहे तो व्यवस्थित पाठ करायचा आहे. याच्या पुढचा पाठ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहूया. ओके, थँक्यू.